बदलावा लागला. आता पण कोणाला देणारे तिकीट अजून काही स्पष्ट झालं नाही. जर एवढी अस्थिरता असेल तर पुन्हा पुन्हा आपण जर त्यांना मतदान केलं तर म्हणजे आपण आपल्या सुरात मारून घेऊ. ज्या थाटामाटात मोदीजी सत्तेत आलेले, तुम्हाला खरंच वाटलेलं की आपल्या खात्यात 15 लाख रुपये येतील, या बाबाला देऊन तर बघूया. पण ह्या बाबासारखी अवदसा या देशात कधी चालली. त्यांनी आल्यापासून महागाई वाढली, त्यांनी आल्यापासून युवक अजून बेरोजगार झाले. तुम्हाला 2 कोटी देणार होते वर्षाला रोजगार, उलट बेरोजगारी वाढली. त्यांनी आल्यापासून शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळाला नाही, पीक विमा थांबला, महिलांचं डोल थांबलं. त्यांनी आल्यापासून रेशन दुकानात माल मिळत नाही. त्यांनी आल्यापासून उजनीच्या पाण्याचं नियोजन होत नाहीये. त्यांनी आल्यापासून आरक्षण रद्द करायचं, आरक्षण द्यायचं तर सोडा, आरक्षण रद्द करायचं कट कारस्थान करतायत. आणि त्यांनी आल्यापासून आपल्या देशात कधी ना आलेला कोरोना आला आणि कोरोना काय केलं, आपल्या घंट्या वाजवायला, ताटा वाजवायला. आता आई म्हणते ना, ताटं वाजवली तर आवाज येईल, तसंच झालं. दुसरी लाट आली, दुसऱ्या लाटेत लोक गेले. सोलापूरचे खासदार 2दा निवडून गेले आणि हे तर मी 10 वर्ष म्हणते. त्याच्या आधी 15 वर्ष बीजेपीचे खासदार होते. म्हणजे एकूण 25 वर्ष काँग्रेसपेक्षा जास्त बीजेपी सत्तेत होती सोलापूरमध्ये. काय केलं, जे काय केलं ते शिंदे साहेबांनी केलं सोलापुरात. 10 वर्ष तुम्ही त्यांना दिली, पंतप्रधान ते, मंत्री ते, खासदार ते, आमदार ते, पण तुम्हाला काय 10 वर्षात काही मिळालं नाहीये, काहीही सोलापूरला मिळालं नाही. ती चिमणी पाडली. मला वाटलं चिमणी एवढ्या अर्जंटली पाडली की उद्या विमान सेवा सुरू होईल. अजून विमान सेवा सुरू, अजूनही ते बिचारे अजूनही गाडादी साहेबांवर आज पण ताशेरे ओढताय. अरे ते बाजूला सोडा ना, पहिले विमान सेवा तर चालू केलं. पण नाही, हे ना फक्त राजकारण करायचं, काम करायचं नाहीये. विशेष अधिवेशन घेतलं ह्याच्यासाठी त्याच्यासाठी आरक्षणासाठी, आणि स्वतः मोदीजी म्हणतात पार्लिमेंटमध्ये उभं राहून सगळे आरक्षण रद्द झाले पाहिजे. एवढं खोटं. म्हणजे एका हाताने देतात, द्यायचं ढोंग करतात आणि दुसऱ्या हाताने मस्तपैकी स्वतःच्या खिशात घेतात. काल सुप्रीम कोर्टनी स्टेट बँकवर ताशेरे ओढले आणि सांगितलं की ते इलेक्ट्रॉनिक बॉन्ड जे आहे ते खुलासा करा. आणि खुलासा केल्यावर असं कळलं की 80% कंपनी ज्यांना ज्यांना मोदींनी टेंडर दिलेलं काम करायला, टेंडर दिल्यामुळे या कंपनीनी मोदींना म्हणजे बीजेपीला पैसे दिले इलेक्शनसाठी, कोट्यावधी रुपये. एका ती सिरम इन्स्टिट्यूट आहे ना, ज्यांनी आपल्याला वॅक्सिन कंपनी जबरदस्ती केलं, त्यांनी 100 कोटी रुपये दिले मोदींना आपल्याला मारण्यासाठी. टेन्शन नका घेऊ, पण खरं वॅक्सिन जबरदस्ती आपल्याला का केलं, कारण का वॅक्सिन सरकारने विकत घेतलं. तुमच्या आयुष्यावर पैसे कमवायला सरकारने वॅक्सिन विकत घेतलं, तुम्हाला जबरदस्ती केली आणि ते वॅक्सिन घेऊन आज बघा किती जणांना काही ना काहीतरी दुखणं चालू झालं. ज्यांना काही दुखणं नव्हतं त्यांना काही ना काहीतरी बीपी, शुगर, हृदयविकार चालू झाला. मी तर घेतलंच नाही, खरंच घेतलं. मोदींचा फोटो आज त्याला कशाला घेऊन मी. आपला एकमेव देश आहे जिकडे त्या वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर